जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळेला राजकीय संघर्ष झालेत। पण आता महायुती म्हणून हे सगळे नेते एकत्र आलेत आणि नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणार का हा प्रश्नच आहे। राजकारण कधी कोणती भूमिका घ्यायला लावेल हे काही सांगता येत नाही। आता हेच पहा ना, कागलमध्ये संजय मंडलिक, हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी गळ्यात गळे घातलेत। खरं तर या तिन्ही नेत्यांमधला राजकीय वाद सर्वश्रुत आहे। आपल्या गटाचं राजकीय वर्चस्व अबाधित राखण्यासाठी या तीनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा एकमेकांची डोकी फोडलीत। हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांची गुरु शिष्यांची जोडी होती, मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दोघांमध्ये बिनसलं। 2009 मध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या उमेदवारीला मुश्रीफ यांनी विरोध केला। यानंतर या गुरु शिष्यात राजकीय संघर्ष पेटला। साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले। असाच वाद हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात आहे। मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात राजकीय हाडवैर आहे। साखर कारखानदारीतून घाटगे घराणं विरुद्ध मुश्रीफ असा वाद निर्माण झाला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला। परमनंट आमदार म्हणत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना डिवचलं। समरजित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवून मुश्रीफ यांना चांगलीच टक्कर दिली। आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोघंही आमने सामने येण्याची शक्यता आहे। तिघांची तोंड नेहमी तीन दिशेला, पण असं असतानाही महायुती म्हणून त्यांना राजकीय अपरिहार्यतेमुळे आता एकत्र यावं लागलंय। निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या कसलंही उणोदुणं काढायचं नाही, कुणालाही नावं ठेवायची नाही, कसलंही भाषणामध्ये कुणावर टीका करायची नाही। आपण संजय मंडलिकांच्याकडे बघून आपण सगळे मतभेद दूर ठेवून आपण या निवडणुकीत कुणाला हातात हात घालून काम करायचं करा, आमचं ऑब्जेक्शन नाही। कुणाला वेगळं करायचं असेल तर करा। खरं तर मंडलिक यांच्या उमेदवारीला विरोध सुद्धा झाला होता। भाजपच्या समरजित घाटगे यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आलं, मात्र शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली। पण तीनही नेते एकत्र आले। खरंच त्यांची मनं जुळली आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। कार्यकर्ते तो निर्णय घेतील की ही युती त्या खालच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का, कारण की काय संघर्ष झाला गेल्या 2.5 वर्षामध्ये तिथला हा तुम्ही प्रसार माध्यमांनी वेळोवेळी बघितलेला आहे। पोलीस स्टेशन बसून ते अगदी गल्लीपर्यंत सगळं झालेलं आहे आणि मग लोक सुजाण आहेत, लोक योग्य निर्णय घेतील आणि आम्हाला तिथेही चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीतल्या या नेत्यांची झालेली युती सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे। नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची मनं खरंच जुळली आहेत का हे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।